अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। स्वागत है दोस्तों आप सभी का मेरे यूट्यूब चैनल जिसका नाम है यूनिक सोशल वर्कर महाराष्ट्र। दोस्तों आज मैं आया हूँ वेस्वी ग्राम पंचायत में। यहाँ पे जो अम्बा बागायतदार और काजू वाले हैं उनकी मीटिंग है, तो मेरे साथ आप आखिर तक बने रहिए। नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव आपलं? मी सोमनाथ आयकर, तालुका कृषी अधिकारी मंडणगड. आज आपल्या या वेस्वी गावामध्ये आपण आंबा व काजू महोत्सव यांच्या संदर्भात संरक्षणासाठी मोठी कार्यशाळा आपण एक दिवसीय शेतकऱ्यासाठी आयोजित केली आहे. तर आजच्या या कार्यशाळेमध्ये सर्व पंचप्रसिद्ध शेतकरी, आंबा उत्पादक शेतकरी, तसेच दापोली कृषी विद्यापीठाचे शिंदे सर, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्यावर उपाययोजना व आजचा चालू आंबा हंगाम त्याच्यावर आपण सर्व सविस्तर चर्चा या कार्यक्रमामध्ये करून शेतकऱ्याचे संवाद आपण घडवून आणणार आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब. सर्वांना नमस्कार. आज वेस्वी या ठिकाणी आपण विशेष असा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेलच की पीक उत्पादन तंत्रज्ञानामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक पाणी व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन. ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत त्या आपल्या हातात आहेत. आणि चौथी जी गोष्ट आहे ती वातावरण, त्याला आपण हवामान म्हणतो, ते काय आपल्या हातात नाही. पण ह्या 3 गोष्टी नक्कीच आपण मॅनेज करतो. त्यातली जी तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितली आहे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन. एखादी कीड किंवा रोग त्याचं जर व्यवस्थापन नाही केलं तर आपलं जे नुकसान आहे ते किती होऊ शकतं? 0 ते 100% पर्यंत आपलं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून कीड आणि रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला कीड कोणती आहे आणि रोग कोणता आहे आणि त्यानुसार त्याची जी काय शिफारस केलेली औषध आहे ती फवारणं गरजेचं आहे. ती किती मात्रा असावी याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंडणगड, त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी आंबा उत्पादक संघ या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आंबा मोहर संरक्षण विषयी आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाला आपल्याला जे प्रमुख प्रामुख्याने लागलेले मार्गदर्शक लाभले ते सन्माननीय पी.डी. शिंदे सर, शास्त्रज्ञ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आयरकर सर आणि या ठिकाणी सरपंच मॅडम काळे मॅडम आहेत. त्याचबरोबर काही गावाचे सरपंच सुद्धा आहेत. त्या सगळ्यांची आपण नावं घेणं, पण सन्माननीय सरपंच, आंबा बागायतदार पदाधिकारी आणि जे विशेष आपल्या बागेमध्ये प्रयोग करत असतात सगळे प्रगतशील शेतकरी यांचं मी स्वागत करतो. आणि मी आयरकर सरांना विनंती करतो की आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एक अभ्यासू आणि खरंच आंब्यामध्ये ज्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे मला वाटतं कोकण डिव्हिजन कुठेही आले तरी सर असतात असे पी.डी. शिंदे सर. मी आयरकर सरांना विनंती करतो या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला आयरकर सर सुद्धा आहेत. मी मंत्री साहेबांना विनंती करतो की सरांचं या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक खाडे मॅडम या ठिकाणी त्यांचं सुद्धा मी आयरकर सरांना विनंती करतो की स्वागत करावं. अजून बानकोट असेल किंवा सरपंच असतील नाही त्यांचं पण स्वागत करूया. आहे आपल्यासाठी सर्वजणच खरंच प्रार्थनीय आहेत. सगळ्यांचं पण एक प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी प्रतिनिधी म्हणून पुढे यायचं आहे. या दोघं तिघं सगळ्यात जोरदार टाळ्या वाजवा. हार्दिक स्वागत करतो. चुकून काही जे आपले पदाधिकारी असतील किंवा हे असतील ज्याची नावं राहिली असतील, पण आपल्याला वेळेच्या अभावी हा कार्यक्रम जास्तीत जास्त कसा पुढे जाता येईल आणि त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल, काहीतरी घेता येईल या दृष्टीने आपण हा कार्यक्रम पुढे नेला आहोत. तर मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच मंडळ कृषी अधिकारी सन्माननीय मर्चेंटे साहेब हा कार्यक्रम आखण्यासाठी मला वाटतं बरेच दिवस प्रयत्न करत आहेत आणि आजचा तो योग आलेला आहे. तर मी आयरकर सरांना विनंती करतो की मर्चेंटे साहेब
यांचं स्वागत करावं. त्यानंतर तळेकर साहेब सुद्धा आहेत, त्यांनी पण सुद्धा त्यांचं पण स्वागत करावं. या ठिकाणी उपस्थित आमचे कोटाळे साहेब जेके स्वप्नील जेके शंकर जेके यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता मी आयकर सरांना विनंती करतो या कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावा. सर्वांना नमस्कार. तर आज आपल्या वेस्वी गावामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली आंबा उत्पादक संघ केळी यांच्या संयुक्त विद्यमाने जो आंबा व काजू मोड संरक्षण यांच्या विषयावर शेतकऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा आपण आयोजित केलेली. या कार्यशाळेत उपस्थित असलेले आपले वेस्वी गावचे सरपंच, बानपटगावचे सरपंच, वेळागावचे सरपंच तसेच पंचकृषीतील सर्व आंबा उत्पादक संघ, तर आजच्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री बी शिंदे सर, तसेच आमचे सहकारी मंडळ कृषी अधिकारी मर्चेंट सर, पवार सर, सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि या कार्यशाळेत उपस्थित असलेले आज माझ्यावर सर्व स्टाफ आलेला आहे. सरपंच, सदस्य, आंबाबागेत बागायतदार सर्व त्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि आपल्या सरांनी चांगलीच माहिती आपल्याला दिलेली आहे की आपण सर्वांनी चांगली त्याची योजना राबवावी. आणि इथेच मी सर्वांना धन्यवाद देते. नमस्कार. आणि कार्यशाळेसाठी उपस्थित असलेली व्यासपीठावरील आपल्या गावच्या प्रथम नागरिक खाणेमानेंना कृषी अधिकारी आहेरकर साहेब, मंडळ कृषी अधिकारी मर्चेंडे साहेब, पवार साहेब, तसेच बाकीचा सर्व कृषी विभागाचा अधिकारी आणि कर्मचारी आणि उपस्थित सर्व प्रगतशील आंबा बागायतदार बंधू आणि भगिनी, आजचा हा जो कार्यशाळा आहे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण का बहुतांश आंबा बागा मोहरलेल्या दिसत आहेत. पहिला सुद्धा मोहर आलेला आहे, परंतु त्या मोहराला कमी सेटिंग आहे, म्हणजे कमी कणीचं प्रमाण आहे. परंतु आता जो मोहर निघत आहे त्याला चांगल्या पद्धतीने सेटिंग होण्याची अपेक्षा आहे. तर आंबा हे आपलं कोकणचं वैभव आहे. एकंदरीत आपला जो पूर्ण कोकण विभागाचा विचार केला तर 5 जिल्ह्यामध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. जवळपास आपण 3,80,000 हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. आणि एक आपली कोकणची ओळख, हापूसची ओळख जागतिक आहे. फक्त भारतापुरती मर्यादित नसून पूर्ण जगभरामध्ये आपल्या आंब्याला प्रसिद्धी आहे. असा या आंब्याचं उत्पादन आपल्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने होत आहे. एकंदरीत आपल्या हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन सुद्धा प्राप्त आहे. एक आपली युनिक आयडेंटिटी या पिकासंदर्भात आहे. आणि या आंब्याला प्रदेशामध्ये प्रचंड मागणी असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन सुद्धा या पिकामधून मिळत आहे. तर आंबा हे जरी पीक चांगले पैसे मिळून देणार असले तरी बऱ्याचशा समस्या या आंबा पिकामध्ये आहेत. त्या समस्या संदर्भात आपण चर्चा करूयाच. परंतु सध्या मोहराचा हंगाम आहे. मोहरावर सध्या जे काही समस्या असणार आहे, कीड असेल, रोग असेल, या संदर्भात आजच्या कार्यशाळेमधून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे, आंबा पीक म्हटलं की सर्वांना बऱ्याचशा किडीची ओळख झालेलीच आहे. आंबामध्ये प्रामुख्याने ज्या किडी आपल्याला पाहायला मिळतात, तुडतुडे, या तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आपण जर पाहिलं तर येणाऱ्या पालीवर, मोहरावर आणि ज्या कवळ्या फळावर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. त्याच पद्धतीने शेंडे पोकणारे आळे जर बघितलं तर ज्यावेळेस नवीन पालवी येते आणि मोहर येतो, मोहराचे दांडे पोकण्याचं काम करत असते. मीज माशी ही सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस मोहर किंवा पालवी असते तर बरेचसे मोहराचे दांडे आपल्याला काळसर दिसतात, चट्टे, किंवा जी आलेली पालवी आहे, पालवीचा जो शेंडा आहे तो सुकतो. कारण का ही मीज माशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्याला अशा प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात. कुळकिडी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची कीड आहे. या किडीचा प्रादुर्भावही आंब्याच्या तिन्ही अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. पालवी असेल, मोहर असेल किंवा फळाचे फळधारणा झाल्यानंतर. तसंच फळमाशी एक अत्यंत महत्त्वाची कीड आहे. त्याला आपण आंतरराष्ट्रीय कीड म्हणतो, क्वारंटाईन पेस्ट म्हणतो. कारण का आपलं जी काही निर्यात आपण करतो आंब्याची, त्या फळामध्ये फळमाशीचा कुठल्याही प्रकारचा अंश, अंडे असेल किंवा आळे असेल, राहता कामा नये.
त्याच पद्धतीने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून जुन्या बागाच्या उत्पादन देणाऱ्या नाही त्या बागांना उत्पादनक्षम करण्यासाठी पुनर्जीवन केलं जाते. तर अशा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात खोडकिडीचा सुद्धा प्रादुर्भाव पाहायला मिळतो किंवा निसर्ग बागामध्ये मोठ्या प्रमाणात आलेले कोण बोलणार असेल तर तुम्ही बंद करता ते मी बोलायला एक 20-25 मिनिटं जरा फोन आपण नाही नाहीतर काय तुमचं असेल तर पण तुम्ही सांगायचे जे मूड होत नाही तुमचं चालणार असेल तर तुम्ही कशाला सांगायचं. तर खोडकिडीचा सुद्धा प्रादुर्भाव आंबा पिकामध्ये पाहायला मिळतोय. तसेच कोळीतील भुंगा आहे. काही प्रमाणामध्ये आपल्याला कोळी या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. म्हणजे अशा अनेक किडी ज्या आहेत महत्वाची कीड आहे. अगोदरच पहिल्यांदा स्पष्ट केले की या तिन्ही अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो. पालवी, मोहर आणि फळदाणा. तुडतुड्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. ॲम्ब्रिटॉडस अटकिन्सोनी असेल, इडिओस्कोपस क्लायपिस असेल, इडिओस्कोपस नागपुरे अशा जरी वेगवेगळ्या प्रजाती असतील तर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्यामागचं कारण म्हणजे या तुडतुड्यासाठी लागणारं जे खाद्य आहे सातत्याने आंबा बागेमध्ये असतं. आपल्याला माहिती आहे पावसाळा संपताच पालवी येते. पालवी ही जून झाल्यानंतर त्यातून मोहर बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मोहर एकदाच आपल्याकडे येत नाही. बऱ्याच 2-3 टप्प्यामध्ये मोहर येत असतो आंबा बागेमध्ये. एकाच आंब्याच्या झाडाला सुरुवातीला आलेला मोहर परत नंतर काही कालावधीनंतर येतो किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा येत असतो. त्यानंतर या मोहरामधून जे काही फळाचं व्यवस्थित सेटिंग झालेलं असतं, फळधारणा झाली नसते तर त्या कवळ्या फळावर सुद्धा या तुडतुडेसारख्या किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. म्हणजे याला कुठलंही बघा जिथं अन्न मोठ्या प्रमाणात जर उपलब्ध असेल तिथे त्यात खाण्यासाठी नेहमीच किड्या उपलब्ध असतात. त्यामुळे किडकिडीचा तुडतुड्याचा प्रादुर्भाव आंबा पिकामध्ये किमान 2 ते 3 वेळा पाहायला मिळतो. म्हणजे त्याचा उद्रेक पाली अवस्था असेल किंवा मोहर अवस्था असेल किंवा फळधारणा कवळ्या फळावर असते. तर तुडतुड्याचं जर बारकाईने आपण निरीक्षण केलं की ज्यावेळेस पालवी येते त्या पालवीची जर कवळी पानं जर तुम्ही पाहिली आणि जर तुडतुड्याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आढळला तर हे तुडतुड्याची जी मादा असते ती मधल्या शिरेमध्ये अंडे सोडत असते. तो जो भाग आहे मधल्या शिर पानाचा तो थोडासा काळपट होतो आणि त्यातून बाहेर पडलेले पिल्ल आणि प्रौढ हे आपल्याला पानाच्या खालच्या पृष्ठभागावर पाहायला मिळतात. तसंच आपण मोहर अवस्था आहे बहुतांशी बागेमध्ये या तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आहे. तिथे सुद्धा मोहराच्या जी काही कवळा दांडा असतो तिथे अंडे सोडले जातात. त्यातून बाहेर पडलेले पिल्ल आणि प्रौढ हे मोहराच्या फुलावरती पाहायला मिळतात. आणि तसेच ज्यावेळेस या फुलाचं रूपांतर फळात होतो छोट्या फळामध्ये त्यावेळेस कवळ्या फळावर सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव असतो. म्हणजे या किडीचे पिल्ल आणि प्रौढ सातत्याने पानाच्या पृष्ठभागावर, मोहराच्या फुलावरती, फळाच्या पृष्ठभागावर राहून सातत्याने अन्नरस शोषण करत असतात. अन्नरस शोषण करत असताना त्यांच्या विष्ठेवाटे किंवा जास्तीचं अन्न जे आहे पिल्ल जे असतात खादाड असतात, प्रौढ कमी खातात पण पिल्ल सातत्याने अन्नरस शोषण करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावाटे एक चिकट पदार्थ सातत्याने बाहेर पडत असतो आणि चिकट पदार्थ जो आहे पानावर किंवा मोहरावर पसरतो आणि त्याच्यावर आपण काही कालावधीतच कारण एकंदरीत आपलं कोकणचं किंवा समुद्र किनारचं वातावरण याच्यामध्ये आर्द्रता जास्त आहे त्याच्यामुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते. तसंच या जो विष्ठा आहे किंवा जो साखरेसारखा पदार्थ आहे पानावर किंवा मोहरावर त्याच्यावर तात्काळ आपल्याला सॅप्रोफायटिक फंगसची वाढ होते. कॅप्नोडियम नावाची फंगस आहे. त्यामुळे बऱ्याच आंबा बागेमध्ये पूर्ण मोहर काळा पडतो किंवा पानांच्या पृष्ठभागावर काळसर थर तयार होतो किंवा पूर्ण झाड आपलं काळं पडलेलं दिसतं. त्याला आपण स्थानिक भाषेमध्ये खार पडली म्हणतो. माझ्या आंबा बागेमध्ये खार पडली आणि यंदा माझा सगळा मोहर गेलेला आहे. खार पडली तर माहिती आहे आपल्याला पूर्ण मोहर सुकून जातो. छोटी वाटाण्याच्या आकाराची जरी फळं किंवा मोठी असतील ती सुद्धा त्यांची गळ सुरू होते. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आंबेबागेमध्ये होत असल्यामुळे याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. या तिन्ही अवस्थेमध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करत असलो तरी ज्यावेळेस या तिन्ही अवस्था नसतील पालवी, मोहर किंवा फळं त्यावेळेस या तुडतुडीची ज्या प्रौढ असतात ते झाडाच्या सालीच्या झाडाचं खोड असेल किंवा फांद्या असतील खोडाच्या भेगामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर उघडीप एखादी मिळाली जर खोडावरती आणि फांद्यावरती ह्या सुप्त अवस्थेत असणारी तुडतुडे जर मारायचं ठरवलं तर आपल्याला मिठासारखं द्रावण 10% किंवा एखादं आंतरपावही कीटकनाशक त्याच्यामध्ये इम्डाक्लोपीड 17.8% तीव्रतेचं
जे बाजारामध्ये कॉन्फिडर किंवा टाटा मिडा नावाने उपलब्ध आहे, याची मात्रा 10 लिटरला 3 मिली फक्त पाटिवल्या पंपासाठी. जर आता आपल्या सर्व बागायतदारांकडे एसटीपी पंप आलेले आणि एसटीपी पंपाला आपल्याला हे जे औषधाचं प्रमाण आहे ते 1.5 ते 2 पट करावं लागतं. जे आता मी 3 ml सांगितलं ते 10 लिटर पाण्याला 6 मिली घ्यावं लागणार आहे आणि ते व्यवस्थित फवारावं लागणार आहे. एखादी अशी जर ऑफ सीझनमध्ये ज्यावेळेस या तिन्ही अवस्था आंब्याच्या नसतील, जर फवारणी झाली तर सुप्त अवस्थेमध्ये ती जी काही प्रौढ किंवा पिल्लं आहेत ते मारले जातील आणि नंतर येणारी पालवी किंवा मोहरावर किंवा फळावरती आपल्याला त्या किडीचा प्रादुर्भाव कमी राहणार आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट जर यावर्षी आपण केली नसेल तर पुढल्या वर्षी अशा पद्धतीचा उपाययोजना ज्यावेळेस या तिन्ही अवस्था असताना कराव्यात. त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एकंदरीत 5 फवारणीचं वेळापत्रक दिलेलं आहे. कारण का या सातत्याने या आंबा पिकाचा अभ्यास करून हे आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रक विकसित करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच आमची पहिली फवारणी जी सांगितलेली आहे ती पोपटी रंगाची पालवी ऑक्टोबरमध्ये आली की काही दिवसामध्ये पोपटी रंग होतो आणि पोपटी रंगाच्या पालवीवर सुद्धा वेगवेगळ्या मी सुरुवातीला सांगितलं तुडतुडे असतात, बीज मासे असते, शेंडा पोकळलेल्या असते, काही प्रमाणामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे डेल्टामेथ्रिन यासारख्या कीटकनाशकाची फवारणी 2.8% डेसिस याची जर आपण एसटीपी पंपासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 18 ml 2 ml प्रति लिटर घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने जर फवारणी झाली तर वेगवेगळ्या मी सांगितलेल्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये आपल्याला मदत होते. कारण का हे जे कीटकनाशक आहे हायली पर्सिस्टंट आहे. हायली पर्सिस्टंट म्हणजे ह्याचा जो उर्वरित अंश आहे तो दीर्घकाळ झाडावरती राहतो. म्हणून पहिली फवारणी अशा प्रकारच्या कीटकनाशकाची सांगण्यात आलेली आहे. आणि दुसरी फवारणी आपल्याला सर्वसाधारणपणे ही नवीन येणारी पालवी जून होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे काय तर ज्यावेळेस डोळे फुगे होतात जून झालेल्या पालवीचे त्या दरम्यान सुद्धा काही प्रमाणात तुडतुडे तसंच भोंगे पोकणारी आली, काही प्रमाणामध्ये वीज माशी, त्याचबरोबर त्या दरम्यान काही आपल्याला भुरी रोग किंवा करपा रोग यासारख्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आढळला तर ह्या सर्वांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात. तर त्यासाठी आपण लॅम्बडा सायलिथिन जे 5% तीव्रतेचं आहे, बाजारामध्ये कराटे नावाचं सिंजेंटाचं आहे किंवा इतर शक्यतो आपण मी सांगण्याचा एकच उद्देश आहे अशा पद्धतीच्या कंपनीचे नाव घेण्याचे. कारण का आपल्या भागामध्ये बरेचसे सब स्टँडर्ड ज्यांचा दर्जा नाही अशा प्रकारचे सेम मोलिक्यूल विकले जातात. इंडाक्लोपिड तुम्हाला वेगवेगळ्या ॲमिडा किंवा इतर नावाने मिळतो पण ते तेवढे त्याचे रिझल्ट मिळत नाही. जे चांगल्या कंपनीची औषधं आहेत त्यांचे रिझल्ट मिळतात स्टँडर्ड मोलिक्यूल. त्यामुळे आपण वापरताना शक्यतो बऱ्याच वेळा दुकानदार तुम्हाला 20% वगैरे मार्जिन देत असतात. MRP जर 100 असेल तर 80ला देतात. पण ते बरेचसे सबस्टँडर्ड असतात. थोडा त्याचा विचार करा. कारण असे सबस्टँडर्ड कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरल्याने आपल्याला तात्काळ चांगले रिझल्ट मिळत नाही. आणि सातत्याने आपण अशा प्रकारचे सबस्टँडर्ड म्हणजे ज्याचा दर्जा नाही अशा पद्धतीची ही जी औषधं वापरली तर त्या किडीमध्ये किंवा रोगामध्ये प्रतिकार शक्ती विकसित होत असते. हे सर्व टाळण्यासाठी शक्यतो आपण जे काही मोलिक्यूल चांगल्या कंपनीचे आहेत जे चांगले रिझल्ट देतात अशाच मोलिक्यूलचा वापर करा. आता दुसरी फवारणी मी जी सांगितलेली आहे लॅम्बडा सायलिथिन कराटे ते आपल्याला वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी चांगलं काम करतो. दुसऱ्या फवारणी त्या बोंगे फुगीर होण्याच्या कालावधीमध्ये किंवा मोर बाहेर पडण्याच्या अगोदर जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्या आंबा बागामध्ये तुडतुडे असतात, मीज मासे असते, बोंगे पोकणारे असते आणि फुलकिडी असते. या 4 प्रकारच्या किडींचं नियंत्रण करण्याची क्षमता ह्या लॅम्बडा सायलिथिन सारख्या कीटकनाशकामध्ये आहे. ही जर आपण कीटकनाशक आपण जर सर्वसाधारणपणे 10 लिटर पाण्यामध्ये 15 मिली जर घेतलं आणि व्यवस्थित फवारणी केली, पाण्याच्या खालचा फवारणी करत असताना बरेचशा किडी पाण्याच्या खालच्या पृष्ठभागावर असतात. फुलकिडी असतील, तुडतुडे असतील तर पानांचा पृष्ठभाग तसंच शेंड्याचा आणि फांद्यावरही काही प्रमाणात जर कव्हर करता आल्या तर आपण फवारणीमध्ये कव्हर कराव्यात. म्हणजे आपल्याला त्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. परंतु त्याच दरम्यान एखाद्या ढगाळ वातावरण असतं आणि या पानावर सुद्धा भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. जर पानावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला गंधक जे आहे 80% पाण्यात विद्रावे याची मात्रा जर आपण 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम हे पाटिवल्या पंपासाठी, परंतु एसटीपी पंपासाठी 10 लिटरसाठी आपण सर्वसाधारणपणे 30 ग्रॅम घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे भुरी रोग नियंत्रण
गंधक असं एक आहे, हे बुरशीनाशक म्हणून काम करतं. तसंच एक झाडासाठी कुठल्याही वनस्पतीसाठी लागणारं एक दुय्यम अन्नद्रव्य म्हणून सुद्धा काम करतं आणि हे कोळीनाशक म्हणून काम करतं. म्हणजे हे तिन्ही अंगाने काम करणारे हे अशा प्रकारचं हे बुरशीनाशक आहे. कोळी किडीचा सुद्धा प्रादुर्भाव असतो, मोठ्या प्रमाणात पाण्याची वेळ होते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचा प्रादुर्भाव असताना आपण जर या अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या तर त्या कीटकनाशकासोबत एक गंधक एकत्र करून फवारणी करता येते. किंवा हे जर शक्य झालं नाही, आपल्याला गंधक जर उपलब्ध झालं नाही, तर हेक्झाकोनाझॉल हे जे 5% तीव्रतेचं क्वांटम नावाचं किंवा इतर नावाने असेल, फक्त स्टँडर्ड मोलिक्युल वापरा, हेच मला सांगण्याचं या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो. तर हे क्वांटम सुद्धा आपण 10 लिटर पाण्यामध्ये जे पाठीवल्या पंपाला 5 ml वापरतो ते आपल्याला डबल करावं लागणार आहे, 10 लिटरला 10 ml. आणि ते सोबत जर लॅम्बडा 3.5 सोबत घेतलं तर कीड आणि रोग हे दोन्ही एकाच फवारणीमध्ये पूर्णतः आपल्याला नियंत्रणात आणता येतं. आणि तिसरी फवारणी ही जे आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकामध्ये दिलेली आहे ती इम्डॅक्लोपिड 17.8%, जे मी अगोदर सांगितलेली कॉन्फिडा किंवा टाटा मिडा नावाने आहे, त्याची मात्रा आपल्याला एसटीपी पंपासाठी 10 लिटरला 6 मिली घ्यावी लागेल. परंतु बऱ्याच वेळा सातत्याने आपण कॉन्फिडा किंवा टाटा मिडा यासाठी म्हणजे इम्डॅक्लोपिड वापरून इम्डॅक्लोपिड अजून 30% तीव्रतेचं सुद्धा बाजारात आलेले आहे. हे 17.8%चं तीव्रतेचं आहे, इम्डॅक्लोपिड 30% तीव्रतेचं आहे. त्याची मात्रा घेत असताना आपण 10 लिटरला 5 मिली घ्यावे लागणार आहे आपल्याला. ही 10 लिटरला 3 ml जी आहे ही पाठीवल्या पंपाला ती 10 लिटरला 5 ml आणि एसटीपी पंपाला 10 लिटरला 10 ml घ्यावा लागणार आहे. इम्डॅक्लोपिड 30% तीव्रतेचं सोल्युबल कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे. त्याचबरोबर सोलोमन जे आहे हे बाहेरचं आहे, हे जे आहे त्याच्यामध्ये बीटा सिक्लोथ्रीन प्लस इम्डॅक्लोपिड ह्या 2 कीटकनाशकांचं कॉम्बिनेशन आहे. त्याची मात्रा सुद्धा आपल्याला 10 लिटरला 5 मिली हे पाठीवल्या पंपासाठी आणि एसटीपी पंपासाठी डबल हे 10 लिटरला 10 ml घ्यावे लागणार. म्हणजे तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या 3 प्रकारच्या कीटकनाशकाच्या माध्यमातून होतो. तसंच चौथं कीटकनाशक विप्रोफेंजिन हे 20% तीव्रतेचं आहे. विप्रोफेंजिन सुद्धा मीज माशी असेल, तुडतुडा असेल, काही प्रमाणामध्ये फुलकिडी असेल किंवा पिट्ट्या ढेकून असेल, त्या दरम्यानच्या काळात ह्या सर्व प्रकारच्या किडीला नियंत्रण करण्याचं काम या कीटकनाशकाच्या माध्यमातून होतं. म्हणून याची मात्रा 10 लिटरला 20 ग्रॅम आपल्याला घ्यावं लागेल. परंतु पाठीवला पंप जर असेल तर 10 लिटरला 30 ml आपल्याला घ्यावी लागेल. त्याच दरम्यान जर आपल्याला करपा रोगाचा प्रादुर्भाव किंवा भुरीसाठी मी सांगितले गंधक किंवा हेक्झाकोनाझॉल, तसंच जर करपा मोहोर येण्याच्या काळात एखादा अवकाळी पाऊस झाला आणि त्यावेळेस जर करपा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला कार्बॅन्डेजिम 12% अधिक मँकोजेब 63% हे साप नावाने किंवा इतरही सबस्टँडर्ड आहेत. तर याची मात्रा आपण 10 लिटरला 10 ग्रॅम पाठीवल्या पंपासाठी झाली, परंतु हे एसटीपी पंपासाठी 10 लिटरला 20 ग्रॅम करून घ्या. म्हणजे आपल्याला ते करपा रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव नियंत्रण राहतो. पाऊस पडल्याबरोबर तो आपल्याला मधला जो भाग आहे तो काळसर तपकिरी रंगाचा होतो आणि त्याच्या कडा जे असतात ते नाही, ते पानं जी मोठ्या प्रमाणात गळतात ते कोळी किडी मिळवतात. देठापासून जी पानाची गळ होते कोळी किडीचा प्रादुर्भाव होतो. ही जी आहे करपा आहे किंवा फळावरती करपा पाहिला की गोलाकार आपल्याला काळसर रंगाचे डाग दिसतात, मध्ये खोलगट असतात परंतु त्याची कडा पिवळसर तांबूस रंगाची असते. अशा प्रकारचे प्रादुर्भाव आपल्याला नवीन येणाऱ्या पालीवर आणि महरावर सुद्धा पाहायला मिळतो. म्हणून महराच्या दरम्यान जर ह्या तिसऱ्या फवारणीमध्ये जर असा करपा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर मी सांगितलेले 4 प्रकारचे कीटकनाशकाबरोबर आपण ह्या कार्बॅन्डेजिम प्लस मँकोजेब किंवा तुम्हाला चांगलं वाढीतलं औषध असेल तर आझावजी स्टार्बिन ॲमिस्टार हे 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली घेऊन फवारणी करावी लागते. ॲमिस्टार हे एक असं चांगलं औषध आहे त्याच्यामध्ये करपा कव्हर होतो, भुरी रोग बी कव्हर होतो. आणि नंतर ही चौथी फवारणी जी सांगितलेली आहे आपण ज्यावेळेस फळधारणा होते, फळधारणा झाल्यानंतर आपल्याला माहिती की फुलकिडीचा प्रादुर्भाव होतो, फळ कोकणाई आळीचा प्रादुर्भाव होतो किंवा कोळीतल्या भुंगाचा प्रादुर्भाव होतो. अशा वेगवेगळ्या किडीच्या नियंत्रणाची क्षमता असणारं असं चौथ्या फवारणीमध्ये आपण जे कीटकनाशक लॅम्बडा 3.5 किंवा डायमिथेट दिलेलं आहे. एक आपण त्याचं निवडून जे मात्रा मी सुरुवातीला लॅम्बडा 3.5 ची सांगितलेली आहे जे 10 लिटरला 15 मिली एसटीपी पंपासाठी तेवढीच घ्यावी.
डायमेथेट जे आहे ते 10 लिटरला 20 मिली एसटीपी पंपासाठी घ्यावे आणि फवारणी करावी. त्या दरम्यान ही भुरी रोग किंवा करपा रोग असेल तर ह्याच्यामध्ये मी अगोदर सांगितलेली बुरशीनाशके एकत्र करून फवारणी करावी. आणि नंतर जी आपली फवारणी आहे पाचवी फवारणीमध्ये आपण गरजेनुसार घ्यावी लागते. जर असेल किडीचा प्रादुर्भाव तर चौथ्या फवारणीमध्ये जे वापरलेले कीटकनाशक आहे त्याच्यापैकी एकाची निवड करायची असते. चौथी फवारणी आपल्याला थायमिथॉक्सामची करायची. तिसरी फवारणी मी सांगितलं इमिडाक्लोपिड, बीटासुक्रोथिन प्लस इमिडाक्लोपिड, नंतर बिप्रोफेंजिन. फवारणी आहे थायमिथॉक्साम जे ॲक्ट्रा म्हणून बाजारात आहे त्याची घ्यायची आहे. कारण का त्या दरम्यान फुलकिडीचा प्रादुर्भाव असतो किंवा काही प्रमाणामध्ये तुडतुडे सुद्धा फळावरती असतात जी कवळी फळं असतात. त्यामुळे या प्रकारचं कीटकनाशक जर आपण 10 लिटर पाण्यामध्ये सर्वसाधारणपणे 6 ग्रॅम जर घेतलं तर आपल्याला तुडतुडे त्याचबरोबर आपल्याला फुलकिडीचा प्रादुर्भाव रोखता येतो. परंतु आपल्याला दुसरे एक कोजालाम नावाचं एक कीटकनाशक आहे ते पालीव अवस्थेमध्ये जर आपल्या फुलकिडीचा प्रादुर्भाव असेल त्यावेळेस आपण 10 लिटर पाण्यामध्ये सर्वसाधारणपणे 15 मिली घेऊन फवारणी करायची असते. परंतु आपल्याला जर एसटीपी पंपात करायचे असेल तर 10 लिटरला 30 मिली घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर फळाला जवळच फुलकिडीचा प्रादुर्भाव असतो मोठ्या प्रमाणात तर एक जैविक कीटकनाशक आहे जे स्पिनोसाइड 45% तीव्रतेचं जे ट्रेसर किंवा स्प्रिंकलर म्हणून बाजारात उपलब्ध आहे. त्याची मात्रा आपण 10 लिटरला 3 मिली पाठिंब्या पंपासाठी आणि एसटीपी पंपासाठी 10 लिटरला 6 मिली या प्रमाणात घ्यावी लागते. चौथी झाल्यानंतर पाचवीला मी तुम्हाला सांगितलेच आहे लॅम्बडा किंवा डायमिथेट. आणि 6वी फवारणी फक्त जर प्रादुर्भाव असेल एखाद्या विशिष्ट किडीचा तर 5व्या फवारणी जी केलेलं कीटकनाशक आहे ते न घेता बदलून दुसरं असेल ते घ्यायचं. हे सर्व कीटकनाशके जी आहेत ते केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने अधिकृत केलेले कीटकनाशक आहेत किंवा बुरशीनाशक. ते आपल्याला चांगल्या कंपनीचे वापरल्यानंतर चांगले त्याचे परिणाम दिसतात आणि आंबा पिकावर एकंदरीत सर्व ज्या मी सुरुवातीला सांगितलं त्या किडीचा प्रादुर्भाव रोखता येतो. त्यानंतर दुसरी जी कीड आहे तुडतुड्याच्या बाबतीत झाला आपण आपल्याला काही प्रमाणामध्ये आता जर मोहराची अवस्था आहे मोहराचे बोंगे पोखरण्याचं किंवा दांडे पोखरण्याचं काम आळी करत असते आहे. ही आळीचा प्रादुर्भाव मादा जी असते ही एकंदरीत आपल्याला तांबूस काळपट रंगाची असते आणि ते मोहराच्या दांड्यावर अंडे सोडते. त्यातून बाहेर पडलेली आळी जी असते हिरवट पिवळसर रंगाची असते आणि त्यात छोटंसं छिद्र तयार करून आतमध्ये प्रवेश करते आणि वरून तो दांडा पोखरण्यास सुरुवात करते. जिथे प्रादुर्भाव झालेला असेल तिथे दांड्यावर थोडेसे आपल्याला भुसा पाहायला मिळतो किंवा ती आळीची विष्ठा पाहायला मिळते. आणि तिथे प्रादुर्भाव ज्या मोहरावरती प्रादुर्भाव झालेला असेल तो मोहर सुकण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. तर या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे स्पर्शजन्य कीटकनाशक आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे. जर याच किडीचा प्रादुर्भाव जर असेल तर डेल्टामेथिन 2.8% बेसिस 10 लिटरला 9 मिली एसटीपी पंपासाठी 10 लिटरला 18 मिली किंवा लॅम्बडा 3.5% 5% तीव्रतेचं 10 लिटरला आपल्याला सर्वसाधारणपणे पाठिंब्या पंपासाठी 8 मिली घ्या आणि एसटीपी पंपासाठी 16 ml पर्यंत घ्या. आणि या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाययोजना योग्य वेळी करा. त्याच पद्धतीने मीज माशी अलीकडे आपण सगळे दुर्लक्ष करतोय पण मीज माशीचा प्रादुर्भाव आंबा पिकामध्ये सर्वत्र दिसतोय. ओळखता का मीज माशी कुणी आपण पाहिली का? बघा ज्यावेळेस पालवी आली ते पालवीच्या जो शेंडा असतो त्या शेंड्याच्या दांड्यावर असे काळसर आपल्याला उभे चट्टे पाहायला मिळतात. ही जी मीज माशीची मादा आहे त्या सालीखाली अंडे सोडत असते आणि अंड्यातून बाहेर आलेले जे पायविरहित पिवळसर थोडे लालसर तांबूस रंगाचे आळ्या आतमध्ये त्या पेशीवर उपजीविका करत असतात आणि त्यांची आळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर त्या पेशीवरती नंतर त्या बाहेर येतात आणि कोशावस्थेमध्ये जमिनीत जातात. तुम्हाला माहिती कुठल्या कुठल्या किडीच्या कोश जमिनीमध्ये असतात? आळ्या आपल्याला माहिती प्रत्येक किडीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. तुडतुड्याची जे अंडी पिल्लं आणि प्रौढ तसे आळीवर्गीय किडीची अंडी आळ्या कोश आणि पतंग असतात. ही मीज माशीचे जे आळ्या पूर्ण त्याच्या अवस्था पूर्ण झाल्यानंतर आतमध्ये पेशीवर उपजीविका पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या रेशीम धाग्याच्या लाळेच्या साहाय्याने जमिनीवर पोचतात आणि आतमध्ये मातीमध्ये कोशावस्थेत जातात. तसंच आपण जर पाहिलं तर फळमाशीचे
ज्या आळ्या सुद्धा जमिनीमध्ये कोशावस्थेत जात असतात, कारण आपल्याला ती फळमाशीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस फळं पिकण्यास किंवा तयार होण्यास सुरुवात होतात त्यावेळेस सुद्धा प्रादुर्भाव होतो. मी नंतर डिटेलमध्ये घेणारच आहे, फक्त एक ओझं तो सांगतो कुठल्या कुठल्या किडीचे कोश जमिनीमध्ये असतात. ही मी हा जो रक्षक सापळा आहे हा दोन्ही प्रकारच्या नर आणि मादीला आकर्षित करतो, जायबंद करतो आणि खाली डब्यामध्ये असलेलं साबण मिश्रित पाण्यामध्ये पडून मारले जातात. तर बागेमध्ये 1 हेक्टर क्षेत्राकरता आपण 4 रक्षक सापळे लावणं गरजेचं आहे, जे मोहर लागता शेती, म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात या फळमाशा आकर्षित करून जायबंद करता येईल. तसंच आपल्याला बागेमध्ये ज्या वेळेस फळं लागलेली असतील त्याच्यावर बटर पेपर, वर्तमान पेपरच्या कागदाच्या पिशव्या चढवाव्या लागतील, म्हणजे आपल्याला फळमाशीपासून संरक्षित फळं ठेवता येतील. जेवढे शक्य आहे तेवढे लावा बटर पेपर, तसे तर रक्षक सापळे लावा. तसंच जी काही फळं तयार होणार आहे ती जास्त परिपक्व फळं काढू नका, बाराणी फळं काढा. बाराणी म्हणजे काय, 75 ते 70 ते 80%, 75 ते 80% जी काही तयार फळं आहे अशी फळं जर काढली तर कमीत कमी याचा पाहिजे 80% परिपक्व काढा. 80% असेल तर नाही, बऱ्यापैकी साखर उतरलेली आहे, उतरते त्याच्यामध्ये. 14% काढलं की फळमाशी येणार जास्त चान्सेस, त्यामुळे बाराणी फळ काढावं असं माझं प्रामाणिक इच्छा आहे. 80% फळं पिकतात, त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्याकडे ऊब असते. बरोबर आहे तुमचं. फळं काढली आणि त्याला जर जो मोठा पॅन असतो त्या पाण्याचं तापमान सर्वसाधारणपणे आपल्याला 70 डिग्री सेंटीग्रेड 70% ठेवायचं असतं आणि ती फळं 45% पाण्यामध्ये बुडवून तशी ठेवली तर त्या किडीचे असणारे अंडी असतील, आळे असतील, सगळ्या मरून जातात आणि अशी फळं आपण पिकून विकू शकतो किंवा नंतर तेच ट्रीटेड फळं आपण एक्सपोर्ट करू शकतो उष्ण जल प्रक्रियेचे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना करून आपण फळमाशीचं नियंत्रण करायचे. त्यानंतर आपल्यामध्ये कोळीतील भुंगा, त्याच्या सांगण्याच्या अगोदर एक महत्वाची कीड आहे आपल्यापैकी एक उपस्थित आहे, त्याला मला जास्त भर द्यावा असा वाटतो, खोड किडा. कारण का आपल्या निसर्ग वादळामुळे प्रचंड नुकसान झालेले, काजू असेल, आंबा असेल, सुपारी असेल, नारळ, आणि जसा निसर्ग वादळ आलेला आहे तसं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात किडीचं सुद्धा प्रमाण वाढलं. आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात फांद्या बंद झाले किंवा जी पडलेली झाडं आपण व्यवस्थित सरळ केली काय, त्या दरम्यान काय फांद्या कापल्या, त्यापासून आपल्याकडे खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. खोडकिडीची जर आपण पाहिलं प्रौढ, तो राखाडी रंगाचा असतो. त्याच्या पाठीवरच्या पृष्ठभागावर गोलाकार संत्र्यासारख्या रंगाचा ऑरेंज कलर ठिपका असतो आणि पाठीवर पिवळ्या रंगाचे अनेक ठिपके पाहायला मिळतात. आणि याची सुद्धा या मुंग्याची मादी असते ती नरापेक्षा मोठी असते, त्याचे पर्शियन मिशा त्याच्या लांब असतात आणि याची जी खोडकिडीची मादी जी असते खोडाच्या सालीमध्ये जिथे जिथे भेगा असतील त्या भेगामध्ये अंडे सोडत असते. अंडे सुद्धा तांदळाच्या दाण्यासारखे पांढरट रंगाचे असतात, मोठे असतात अंडे, आणि अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या पांढरट रंगाच्या असतात. डोक्याकडचा भाग पिवळसर किंवा तांबूस रंगाचा असतो, याला सुद्धा पाई नसतात या आळीला. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ही जी आळे आहे साडीच्या खालचा जो पापुद्रा आहे त्यावर उपजीविका करते, परंतु काही कालावधीमध्ये ते मुख्य खोडामध्ये प्रवेश करत असते आणि सातत्याने ते खोड पोखरून खात असते. ज्या ज्या ठिकाणी या खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला असेल त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला डिंकासारखा पदार्थ पाझरताना दिसेल आणि काही कालावधीचा भुसा त्या खोडातून बाहेर येत असतो. आणि ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तिथे या लक्षणांबरोबरच डिंकासारखा पदार्थ पाझरतो, भुसा येतो. तसंच प्रादुर्भावित जो झाड आहे आंब्याचं तिथे मोठ्या प्रमाणात पानं पिवळं पडायला सुरुवात होतात आणि ही पिवळी पडलेली पानांची सुद्धा गळ होते, फांद्या मारतात, काहीच उपाययोजना केल्यानंतर पूर्ण झाड बोलतो. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर सुरुवातीलाच आपल्या लक्षात आलं डिंकासारखा पदार्थ पाझरतोय
तर ती जागा आपण पटाशीच्या साहाय्याने खुली करा. तिथे असणारे जेवढ्या शक्य असतील तेवढ्या आळ्या काढून द्या. आणि तीच आळी जर मुख्य कोडामध्ये प्रवेश केलेला असेल, तो जो मार्ग आहे किडीचा मार्ग, तो जर पटाशीच्या साहाय्याने खुला केला आणि एखाद्या तारेच्या साहाय्याने आतमध्ये घुसून त्या जर आळ्या काढल्या, त्यामध्ये नंतर औषधं सोडायचे. सुरुवातीला जर प्रादुर्भाव वरतीच असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml क्लोरोपायरिफॉस जे 20% निवडणीचं आहे ते घ्या आणि तिथं चांगल्या पद्धतीने भिजवून करा. जर मुख्य कोडामध्ये गेला असेल तर मुख्य कोडामध्ये आपल्याला हे क्लोरोपायरिफॉस हे पूर्ण एकटं जात नाही, म्हणून त्याच्यासोबत जर आपण 20 ml रॉकेलमध्ये केरोसिनमध्ये जर हे 25 ml घेतलं क्लोरोपायरिफॉस आणि ते जर कोडामध्ये जेवढं जाईल तेवढं सोडलं आणि तत्काळ लगेच चिखलाच्या साईडने ते बिल बंद केलं तर असणाऱ्या काही उर्वरित आळ्या आहेत त्या मारल्या जातात. वासाने मारतात. त्याचबरोबर आपल्याकडे सेल्फॉस टॅबलेट मिळतात, ॲल्युमिनियम फॉस्फाईड टॅबलेट आपण धान्यामध्ये सुद्धा सोडतो. त्या सेल्फॉस टॅबलेट 5 ग्रॅमच्या त्या सेल्फॉस टॅबलेट काय करतं, आतमध्ये खोडामध्ये असणारा ओलावा जो आहे त्याच्या सानिध्यात आल्यानंतर फॉस्फाईड गॅस सोडतात आणि तो जो फॉस्फाईड गॅस आहे त्या आळीपर्यंत पोहोचल्यानंतर त्या आळ्या गुदमरून मारल्या जातात. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या उपाययोजना कराच. त्याचबरोबर कॉल्टर ऑइल मिळतं हार्डवेअरच्या दुकानामध्ये, ब्लॅक जपान. ते ब्लॅक जपान डांबर सुद्धा शक्य असेल तेवढं जाऊन द्या ऑइल आणि नंतर चिखलाच्या साहाय्याने बंद करा. त्यामुळे सुद्धा आपल्याला चांगले या किडीचं नियंत्रण करण्यास मदत होते. अशा वेगवेगळ्या उपाययोजना करून आपण हे करा. परंतु ज्या दिवशी आपण विजा करणार आहे, एखाद्या आंब्याची फांदी छाटणार आहोत किंवा आंबा बागाचं पुनर्जीवन करते वेळेस तत्काळ आपण जे कॉल्टर आहे ब्लॅक जपान किंवा टर्पेंटाईड जे बाजारामध्ये मिळतं हार्डवेअरमध्ये, त्याच्यामध्ये जर क्लोरोपायरिफॉस किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड हे दोन्ही एकत्र टाकलं, COC ब्ल्यू कॉपर, आणि नंतर त्या छाटलेल्या फांदीवर जर लेप दिला तर अशा प्रकारची रोग किंवा कीड येत नाही. कारण का फाटल्या ज्या छाटलेल्या फांद्या असतील किंवा कापलेल्या फांद्यामध्ये पाण्याने जे काय पावसाचं जाणार आहे ते मुरल्यामुळे सुद्धा डिंक्या रोग, फांदीमर रोग यासारखे रोग येत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या उपाययोजना आपण कराव्यात जेणेकरून आपल्याला संभाव्य येणाऱ्या कीड किंवा रोगापासून आपला आंबा झाड वाचवता येईल. हे सर्व करत असतानाच आंब्यामध्ये आपल्याला माहिती आहे पिट्या ढेकून मिलीबग्स आपण म्हणतो, तर पिट्या ढेकणाचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. तर पिट्या ढेकणाची जी आहे ही मोह अंगाची कीड आहे. तिचे पिल्ला आणि प्रौढ यांचा जो पृष्ठभाग आहे पूर्ण कापसासारखे वॅक्सिलियमनी कव्हर केलेला असतो, मेणाने कव्हर केलेला असतो. त्यामुळे कुठलं कीटकनाशक फवारलं तरी गरगळून जातं. ह्या पिट्या ढेकण्याची सुद्धा मादी येणार होते. तर आपल्या हापूस आंब्यासाठी GI मानांकन मिळाले हे सगळ्यांना माहिती आहे. किती लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय GI साठी? नाही केलं. तर ते जर करायचं असेल तर हा आपला आंबा कोकणातलाच आहे किंवा या रत्नागिरीतला आहे, यासाठी आपण GI मानांकन करतो. जास्त काय सांगत आहे, तुमच्या बागेचा सातबारा, त्यानंतर आट, त्यानंतर नकाशा, ही कागदपत्र आणि याच्याबरोबर 2200 रुपये फी आहे त्याची. असे जर तुम्ही केळशी आंबा उत्पादक संघ, त्याचबरोबर मला वाटतं विद्यापीठात पण त्यांनी दिलेले आणि रत्नागिरीला एक म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची ऑथॉरिटी आहे. तर इथं केळशी संघात तुम्ही प्रोव्हाइड करा ना, आम्ही करून नाही, ते आता येणार होते, फॉर्म घेऊनच येणार होते. ते तर मिळालं तर त्याचं तुम्हाला अधिकृत नाही त्याच्याकडे सगळं आणि केलं की त्यांनी आपल्या इथले पण केले. तर वेशवीचे आहेत 2-4 शेतकरी, आता नाव नाही माझ्याकडं, पण त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. 7-12 आट, त्यानंतर तुमचं बागेचा नकाशा आणि त्याच्याबरोबर 2200 रुपये त्याची रजिस्ट्रेशन फी. असं जर गेलं तर ते GIचं सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल. आता तुम्हाला माहिती आहे GI वरून गुजरातवाल्यावर मांडतात ना वलसाडला तर तो तुमचा अधिकृत आपला हे आणखी पुढं तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्हाला आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. तर आपल्या केळशीसाठी काय लांब नाही आहे, तुम्ही प्रत्यक्ष तिथे गेला किंवा मला त्यांचं बोलणं झालं की 1 दिवस येऊन ते फॉर्म घेऊन येतात. फॉर्म घेऊन ते इथे येणार आहे. इथे जर आले आपल्याला लाभलेले मार्गदर्शक श्री शिंदे सर, आपले तालुका कृषी अधिकारी श्री आहेत
तसेच मंडळ कृषी अधिकारी मर्चिंडे सर, सचिन पवार सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आणि मला अशी आशा आहे की आपण आजच्या मार्गदर्शनात आपल्या बागेवर याचा अवलंबन करून आपल्या आंबा बागेचं संरक्षण करा. आणि त्याच प्रकारे आयुक्त सरांनी विविध योजनांची आपल्याला माहिती दिली, त्या योजनेचा पण आपण जास्तीत जास्त प्रकारे लाभ घ्या अशी सर्वांना आशा करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असा आपल्या गावात व्हॉट्सअप ग्रुप आहेत. उम्मीद करता हूँ दोस्तों आप सभी को मेरी वीडियो पसंद आएगी. मेरे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें. खुदा हाफिज़. दुआ की दरख्वास्त.